राज्यासह देशभर लोकसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसतोय। राज्यात 2 टप्प्याच्या निवडणुका पार पडल्यानंतर नेमकं मतदार कुणाच्या पारड्यात मतं टाकतील हे अजूनही निश्चित नाहीये। पुण्यातील तळजाई टेकडीमध्ये पुणेकर जे सकाळी अगदी 5:30 वाजल्यापासून पहाटेपासून फिरायला येतात त्या पुणेकरांचं मत जाणून घेण्यासाठी जो आहे तो आपण आलेले आहेत। एकीकडे सुप्रिया सुळे ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी या तळजाई टेकडीला भेट देत मॉर्निंग वॉकचा फंडा जो आहे तो खरं तर सुरू केलेला पाहायला मिळतो। सगळ्या पुणेकर नागरिकांशी बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी त्या संवाद साधतात। तर दुसरीकडे अनेक पुणेकर रोजच्या प्रमाणे आजही जे आहेत ते मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी या सगळ्या पुणेकरांची नेमकी पसंती कुणाला आहे, कुणाचा मतदारसंघ आहे, खासदारांकडून काय अपेक्षा आहेत, देशात कुणाची सत्ता यावं असं वाटतं हे सगळ्या पुणेकरांकडून जाणून घेणार आहोत। काका मला सांगा कुठला मतदारसंघ तुमचा? बारामती पुणे? बारामती। बर, कुणाला निवडून द्याल ह्यावेळेस? सुनेत्रा पवार आहेत, सुप्रिया सुळे, पवार वर्सेस पवार सगळं पवार साहेबांना बर पवार साहेबांना निवडून द्यायचे। तुतारी पवार साहेब तुतारी कारण सांगा कारण चांगलं काम आहे ताईंचं। ताई काय आमच्या ह्याच्यामध्ये सर्व वार्डामध्ये कायम फिरतात। 15 वर्ष झाले सुप्रियाताई कायम फिरतात म्हणून त्यांना निवडून देणार। काका कुणाला निवडून देणार? कुठला मतदारसंघ येतो काका तुमचा? बारामती मतदारसंघ कुणाला निवडून देणार? तुतारीला। पण तिकडे पण सूनबाईच आहेत ना, पवारच आहे तिकडं, साहेबांची लेख आहे तिकडं, सून आहे। तसं नाही चालत तुम्हाला, तो नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न असा आहे की एका वडिलांनी एका मुलाला आपल्या खूप प्रेम केलं आणि एवढा मोठा केला की संपूर्ण भारतभर त्याला ओळखायला लागली। त्या मुलांनी बापाला बाहेर काढली। तुम्हाला सांगतो ही चीड आहे। आणि यावेळेसही तुम्हाला सांगतो की ह्या पुढाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये इलेक्शन राहिलेलं नाही, मतदारांनी हातामध्ये घेतलेलं आहे। तुम्हाला सांगतो नाही बाहून बघा, तुम्हाला सांगतो यंत्रणा सगळी दादांकडे। दादा म्हणते की मी काम केले 15 वर्षात। दादा प्रत्येक भाषणात सांगते की सुप्रिया सुळेने मी काम केलेलं सुप्रिया सुळे दाखवत आहेत। अहो असं कसं म्हणून चालेल? दादा जरी म्हणत असेल तर कोणाच्या नेतृत्वाखाली दादानी काम केलं ह्याला महत्व आहे का नाही आहे? तुम्हाला तुम्ही जर सगळ्याच गोष्टी मी केल्या असं म्हणत असेल तर असं नाही ना चालत दुनियामध्ये। तुम्हाला सांगतो समाजान नेतृत्व कुणाचं आहे? नेतृत्व कुणाचं आहे? पवार साहेबांचं नेतृत्व चालतं या महाराष्ट्रामध्ये। तुम्हाला सांगतो कोणी म्हणत असेल की मी हे केले हे साफ खोटे आहे, लोकांना मान्य नाही आहे। तुम्हाला सांगतो कुठला मतदारसंघ? बारामती। काय ताईशी बोलणं झालं मॉर्निंग वॉकला? काय वाटते तुम्हाला यावेळेस? जड जाईल निवडणूक तुम्हाला? नाही जाणार। उलट अतिशय मताधिक्याने आपल्या ताई सुप्रियाताई या मतदारसंघातून निवडून येणार आहेत। तुम्हाला काय वाटतंय? बारामती मतदारसंघातलं आहे ताई रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हेच घोषवाक्य सगळ्यांच्या मनात आहे। तुम्ही कुठला मतदारसंघ का तुमचा? बारामती। कुणाला देणार? सुप्रियाताई की सुनेत्रा पवार? तुतारी। का पण काय कारण काय? कारण त्यांचं संसदेतलं काम अति उत्कृष्ट आहे। तुमचा कुठला मतदारसंघ? बारामती। बर, तुमचा? बारामती। कुणाला देणार निवडून? सुप्रियाताई। काय त्याचे रिझन काय? रिझर्व म्हणजे काय, जी व्यक्ती महाराष्ट्रासाठी काम करते, देशासाठी काम करते, जिला अनुभव आहे खासदारकीचा, तिला बाजूला, बहिणीला बाजूला सोडायची आणि पत्नीला पुढं आणायची, हा कुठला न्याय आहे? त्याच्यासाठी वेगळा वाढ होता ना, वेगळ्या वाढमध्ये आपल्या पत्नीला उभं केलं असतं तर तोही आनंद त्यांना झाला असता। कुठला लोकसभा मतदारसंघ होता मग सुनेत्रा पवारांचा? होता की आता त्यांचे 4 खासदार होते आणि त्यातल्या एक पत्नीला द्यायला हरकत नव्हता। धाराशिव होता की कुठला होता? लोक म्हणतात की सुनेत्रा वहिनींना धाराशिव लोकसभा मतदारसंघ होता। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातली लोक आहेत। मला सांगा भाजपनं राष्ट्रवादी फोडली असा आरोप करता तुम्ही सगळे बारामतीकर? हो नक्कीच घराघरामध्ये त्यांनी वाद लावण्याचा प्रयत्न केला। दादांना बाजूला घेऊन त्यांनी पवार साहेब जे की महाराष्ट्राचं एक ज्येष्ठ नेतृत्व आहे की ज्या साहेबांनी महाराष्ट्रासाठी खूप त्याग केला, महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आणल्या, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र घडवला, अशा साहेबांविषयी या वयामध्ये असं वागणं हे योग्य नव्हतं आणि सुप्रियाताईंना निवडून देणं हे आमचं आर्थिक कर्तव्य राहील। कुठला मतदारसंघ का? बारामती पुणे? बारामती। काय कुणाला निवडून द्याल? कुणाला मत असणार? कोण खासदार हवं बारामतीचा? ताई यावेळेला का पण त्याचं रिझन? काम पण आहे आणि साहेबांचं जे काय काम होतं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं भलंच झालेलं आहे, अनेक कामगारांचंही भलं झालेलं आहे। त्यामुळं पाठिंबा मतदारसंघ कुठला सर तुमचा? बारामती मतदारसंघातला मी। ताई की वहिनी? असं काय सांगू शकत नाही आम्ही। आमचे काय प्रश्न आहेत? बर, काय प्रश्न आहेत? आमचे असे प्रश्न आहेत की आमच्या PMRDच्या हद्दीमध्ये
एवढं कचऱ्याचं साम्राज्य आहे. दोन्ही बाजूला रोडच्या एवढा लोक कचरा टाकतात. नवीन बिल्डिंग होतात तिथं. शहरात वस्ती वाढत वाढत पार ग्रामीण भागात चाललेले आहे. खानापूर पानशेत भवनीपर्यंत महापालिकेचा प्रश्न नाही तो PMRD मला महापालिकेचा. सांगा, ताई की वहिनी कुणाला मतदान? आम्ही असं काही सांगू शकत नाही. आम्ही ना आमचा प्रश्न सुटतील तेव्हा आम्ही आमच्या मनामध्ये आहे सगळं काय आहे ते. बरं. कुठला मतदारसंघ का तुमचा? बारामती. बारामती. कुणाला मतदान कराल, ताई की वहिनी? नाही मतदानाचा हक्क आहे ना तो. बर, पण कोण निवडून यावं वाटतं? कारण पवार वर्सेस पवार हा वाद आहे यावेळेस, म्हणून विचारलं. नाही वादाचा प्रश्न नाही, बरं. सांगू शकत नाही. सगळी लोक आपली आहेत बर, आणि मतदान हे गुप्त असतं. गुप्त मतदान. काका मतदारसंघ? पुणे मतदारसंघ आहे. मोहोळ की दंगेकर? दंगेकर निश्चित. का पण रिझन? कारण असं आहे की लोक खरं तर राजकारण्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत. महाराष्ट्र एवढा राजकारणाचा चुथडा कुठेही झाला नाही. लोक पूर्वी आपण बिहारचं उदाहरण देत होतो. आता महाराष्ट्रात म्हणजे गेली अनेक वर्ष भाजपचे खासदार येत आहेत पुण्यात तुमच्या. आता तेच सांगतो, माझ्याकडे घरी आले होते लोक मतं मागायला. त्यानं म्हटलं मतं कशासाठी द्यायची? तुम्ही शिवसेनेचे 2 तुकडे केल्याबद्दल, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केल्याबद्दल. कुठला मतदारसंघ दादा? आमचा पर्वती पुणे. पुणे. दंगेकर की मोहोळ? कुणाला मतदान? मोहोळ. कारण Reason? ही खासदारकीची निवडणूक आहे आणि इथे देशाचे प्रश्न आहेत. आम्ही विकासाला मतदान करणार. आम्ही राजकारणाला मतदान नाही करणार की इथे काय चाललंय. आज आपण आमदारकीचा प्रश्न असता तर दंगेकर आणि मोहोळ दोघंही कार्यकर्ते आहेत. दोघांचेही स्वतःचे ब्रँड आहेत. दोघंही काम करणारे नेते आहेत. पण आम्ही मतदान कोणाला करणार तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करणार. आम्ही मोदींना मतदान करणार. लोकसभा मतदारसंघ कुठला दादा? पुण्याचा. बरं, काय वाटतंय? दंगेकर वर्सेस मोहोळ फाईट आहे पुण्यात यंदा. कोण निवडून येईल, काय कारण असतील? तू कुणाला मतदान करणार? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. मला माझं मत खूप स्पष्ट व्यक्त करायचं आहे. दोघंही उमेदवार आहेत ना, दोघांनाही फारसा तसा अनुभव नाही आहे. धंगेकर हे आत्ता निवडून आलेले आमदार आहेत आणि मोहोळ जे आहेत त्यांची टर्म संपलेली आहे मेयरची. आणि खासदारकीचे जे प्रश्न आहेत ज्याच्याकडनं तुम्हाला देशाच्या सगळ्या गोष्टी सेंट्रलकडनं कामं काढून घ्यायची असतात, त्यामुळे दोघंही तसे अननुभवी आहेत असं माझं म्हणणं आहे. आधीचे जे खासदार होते. मग तुम्ही पर्याय काय, तुम्हाला पुणेकरांना पर्याय काय? आता ते बघावं लागेल. मतदान गुप्त ठेवायचं असतं. बरं, ठीक आहे. हे सगळे पुणेकर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले नागरिक आहेत. दादा, लोकसभा मतदारसंघ कुठला, पुणे की बारामती? पुणे. दंगेकर की मोहोळ? मोहोळ. रिझन का मोहोळ का? पहिल्यापासून BJP फॉलोअर्स. अच्छा, म्हणून. पण मोहोळ निवडून येतील कारण दंगेकर टफ फाईट देतात कसब्याच्या आमदार. फाईट नाही देऊ शकत, पण येतील मोहोळ. बरं, येतील. 1.5 लाखाच्या फरकाने. 1.5 लाखाच्या फरकाने या दादांनी तर पुण्याची दंगेकर वर्सेस मोहोळची लीड सांगितलेली. खरं तर बारामती आणि पुणे अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघात ही तळजाई टेकडी येते आणि तिथं मॉर्निंग वॉकला येणारे पुणेकर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचे जे मतदार आहेत त्यांची नेमकी भावना काय आहे? सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे, निवडणूक अवघड कुणाला जाईल? मोहोळ वर्सेस दंगेकर, पुण्यात कोण बाजी मारेल? हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला पाहायला मिळते. कॅमेरापासून तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.